नमस्कार. पडद्यावरील श्री रामाची भूमिका निभावणारे अरुण गोविल आता निवडणुकीच्या रिंगणात. भारतीय जनता पक्षाने मेरठमध्ये 3 वेळचे खासदार राजेंद्र अग्रवाल यांना बाजूला बसवण्याचा डाव खेळला आहे आणि त्याचवेळी भाजपने छोट्या पडद्यावरील राम अर्थात अरुण गोविल यांच्यावर बाजी लावली आहे. रावणाच्या सासूरवाडीत प्रभू श्रीराम उमेदवार असे मनोरंजक चित्र यावेळी पाहायला मिळत आहे. समाजवादी पार्टीच्या सुनीता वर्मा प्रधान व बहुजन समाज पार्टीचे देवव्रत त्यागी हे प्रमुख विरोधी उमेदवार आता या कलावंत रामाला कशी लढत देतात यांचीच उत्सुकता देशभर लागलेली आहे. समाजवादी पार्टीने भानुप्रताप सिंग व आमदार अतुल प्रधान असे 2 उमेदवार बदलून मेरठच्या माजी महापौर सुनीता वर्मा यांना उमेदवारी दिली आहे. शेवटच्या क्षणाचा हा बदल अतुल प्रधान यांनी खिलाडू वृत्तीने स्वीकारला तर बसपाचे देवव्रत त्यागी यांचा मागास व मुस्लिम मतावर जोर आहे. निवडणुकीतील कळीचे मुद्दे. साक्षात राम आमच्याकडे मत मागण्यासाठी आले आहेत, त्यांना आम्ही निराश कशी करू शकतो या भावनिक मुद्द्याला भाजपने देखील हात घातला आहे. गेल्यावेळी भाजपचा उमेदवार इथून फक्त 4000 मताच्या फरकाने जिंकून आला होता. गेल्यावेळी बसपा आणि सपा यांच्यासह राष्ट्रीय लोकदल सोबत होते. यावेळी बसपा आणि सपा हे दोघेही स्वतंत्र लढत आहे. मतविभाजनाचा भाजपला फायदा होऊ शकतो. तसेच यावेळी लोकदल भाजप सोबत आहे. 2019 मध्ये नेमके काय घडले होते ते बघा. राजेंद्र अग्रवाल भाजप हे विजयी झाले होते. त्यांना एकूण मते 5,86,184 मते पडली होती. त्या विरोधी जे होते हाजी मोहम्मद याकूब बसपा यांना 5,81,455 मते मिळाली होती.